तो त्या त्या गतीमध्ये स्थित राहतो. म्हणून आपल्याला कोणत्याही गोष्टीबद्दल खेद नाही वाटला पाहिजे. काय आहे, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने करतो. डॉक्टरच्या पद्धतीने प्रयत्न करतात. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने निमित्त रूपाने कार्य करतो. परंतु जशी योग्यता आहे तसंच कार्य करतो. आपण त्यामध्ये कमी जास्त करू शकत नाही. म्हणून परिणामांचं खूप महत्त्व आहे. परिणामांनी काय होईल हे सांगता येत नाही. म्हणजे 3 प्रकारचे परिणाम आहेत: अशुभ परिणाम, शुभ परिणाम आणि शुद्ध परिणाम. अशुभ परिणाम म्हणजे काय? तर सगळे वाईट परिणाम, ज्याला आपण लौकिकात म्हणतो ना की किती वाईट परिणाम आहेत. हे परिणाम कोणत्या प्रकारचे असतात? तर हिंसा, चोरी, असत्य, खुशी आणि परिग्रह. तर या प्रकारचे 5 पापरूप भाव याला म्हटलेला आहे अशुभ भाव. अशुभ भावाने पापाचा बंध होतो. म्हणून सर्व धार्मिक लोक आहेत, जैन असो किंवा अन्य, तर प्रत्येक जणांना पापाची भीती आहेच. कारण पाप केल्यानंतर दुर्गतीला जातो, पाप केल्याने दुःखाची प्राप्ती होते, हे सामान्यपणे सगळेच जाणतात. आणि त्यामुळं त्या पापातून दूर होण्यासाठी तो सप्ताह चाललेला आहे. नाहीतर मग कुठंतरी बसणार है ना, टीव्ही पुढं बस, मोबाईल पुढं बस, कुठंतरी मोबाईलच्या पुढं बस नाही, मोबाईल आपल्या पुढं बस. म्हणजे वेळ कसाही जातोच, टाइम तर जाणार आहे, पण त्या वेळेचा आपण काय उपयोग करतो. तर हे अशुभ परिणाम म्हणजे 5 इंद्रियांच्या भोगरूप परिणाम, याला म्हटले आहे अशुभ परिणाम. आणि दुसरे परिणाम सांगितले की शुभ परिणाम. शुभ परिणाम म्हणजे चांगले परिणाम. आता हे चांगले परिणाम काय आहेत? तर जे परिणाम आपल्याला असं वाटतं की हे केल्यानंतर बरं वाटतंय. कारण कुणाबद्दल वाईट भाव केले किंवा कोणत्या जीवाची हिंसा झाली, विराधना झाली, तर एक मनामध्ये असं वाटून जातं की नाही, आपल्याला हे असं नाही व्हायला पाहिजे. परंतु हा शुभ परिणाम असा आहे की ज्यामध्ये आपल्याला असं वाटतं की नाही, हे छान आहे. आपण दुसऱ्यांना मदत केली, आपण त्यांना साधनेमध्ये सहाय्य केलं, गुड फिलिंग येतं, चांगलं वाटतं. हा, वयोवृत्त केलं. सगळे आहेत ना, देवपूजा, गुरुपास्ते, स्वाध्याय, संयम, तप, दान, ह्या सगळ्या गोष्टी शुभ परिणाम रूप आहेत. याने जीवाचे परिणाम चांगले होतात. अहिंसेचे भाव, सगळ्या जीवांच्या रक्षणाचे भाव हे शुभ भाव आहेत. सत्य बोलण्याचे भाव, कोणी काही म्हणू दे पण मी माझी सत्यता सोडणार नाही, हा शुभ परिणाम आहे. अचौर्याचे भाव, कुणाची कोणती वस्तू असेल तर त्यांना विचारून घेणं, ही सत्यता आहे ना, आणि यामध्ये आनंद मिळतो. आणि कुशील हे पाप रूप आहे. त्यामध्ये ब्रह्मचर्याचे भाव हे शुभ परिणाम आहे. आणि परिग्रह संचयाचे भाव हे अशुभ. आणि परिग्रह संचयाचे भाव नसणं की नाही, मला बस एवढं, आता काही गरज नाही, अशा प्रकारचे परिणाम. संतुष्टपणा हा शुभ परिणाम रूप आहे. मग त्यामध्ये जसं 5 इंद्रियांच्या भोगाचे भाव हे अशुभ म्हटले गेले, तसंच ह्या 5 इंद्रियांचा उपयोग आपण चांगल्यासाठी पण करू शकतो ना. कारण मी म्हटल्यानंतर असं होऊ शकतं की असं नाही की 5 इंद्रियांचा आपण वाईटच उपयोग करतो, चांगला पण उपयोग करतो ना. जसं सांगितलं की एक काय आहे, प्रेत पडलेलं होतं, एका स्त्रीचं प्रेत होतं, तरुण आहे
आणि त्या ठिकाणी काय आहे, येणाऱ्या प्रत्येकाचे परिणाम भिन्न आहेत. आणखी एक मनुष्य आहे, व्यक्ती आहे समजा. आणि त्या ठिकाणी काय झालं, एक कोल्हा आहे आणि तो कोल्हा म्हणतो हे पाय खावेत का. तो माणूस बक्षी एक रूपक रूपाने घ्यायचं आपल्याला. तर तो ते पाय खाऊ का. मग म्हणतो हे खाण्यायोग्य आहेत का. तो अजून कोल्हा विवेकी. तो म्हणतो ह्या पायाने कधीच काही चांगलं कामच केलं नाही. पायाचा उपयोग चांगला पण होऊ शकतो, वाईट पण होऊ शकतो. या पायांनी काय आहे, सगळं वाईट केलेलं आहे. या पायांचा उपयोग चांगला केला नाही. काय चांगला करणार. पायांचा उपयोग काय चांगला करू शकतो. मंदिरात जाणे, तीर्थक्षेत्रावर जाणे, मंदिरामध्ये जाण्याचा म्हणजे पायाचा आपण चांगल्या पद्धतीने उपयोग करू शकतो. कुणाला सहाय्य करणं, विहार त्यागींबरोबर विहार उत्तम. तर अशा प्रकारे आपण किती छान छान आपल्याला सुचत जातं ना, आपण पायाचा काय चांगला उपयोग करू शकतो. मग हा शुभ उपयोग आहे की नाही. आहे. आणि त्याच पायाने आपण कुणाला तरी जाता लात दिली, लात मारली, काहीतरी करतोच की खोड्या. मग हे सगळे काय आहे, अशुभ परिणाम आहे. मग तो कोल्हा काय झाला, पायाकडून आला हाताकडे. म्हणतो हे हात खाण्यायोग्य आहेत का. यांनी कधी चांगलं काम केलंय का. मग काय केलं, हाताचा उपयोग आपण काय करू शकतो. वाईट तर काय गरज नाही. काय कुणाला मारायचं, कुणाला तरी काय वाईट करायचं, असं वाईट करतो. पण आता चांगला उपयोग आपण काय करू शकतो. आहार दान करू शकतो. आणखी पूजा करू शकतो, वयोवृत्त करू शकतो. अजून अभिषेक करू शकतो. आणखी संपला. हाताचा उपयोग ऑपरेशन करण्यासाठी, एखाद्याचे प्राण वाचू शकतात. त्यांचे भाव चांगलेच असतात ना. प्रत्येकाला काय आहे, चांगले त्याचं शरीर चांगलं राहावं, त्याची अनुकूलता त्या रूपाने देण्याचा त्यांचा पूर्ण प्रयत्न असतो. तो आहे भावना. आपली भावना त्यामागे काय आहे फार महत्वाचं. मग हाताने आपण काय करू शकतो, सगळ्यांना सहाय्य करू शकतो ना. पूजा करू शकतो, जसं काय आहे प्रक्षाळ करू शकतो, दान देऊ शकतो, मतदान करू शकतो. कुणाला करायचं मतदान. नमस्कार करू शकतो. छान नमस्कार करू शकतो. एक नमस्कार है ना, ह्या भवसागरातून पार करतो. जिथं विनय आहे तिथं काय आहे, सगळ्या त्याला चांगल्या गोष्टी प्राप्त होतात. म्हणून विनय हा महत्वाचा आहे. आणि नमस्कार हा विनय दाखवतो. विद्या विनयने शोभते म्हणतो ना. विद्या आहे भरपूर पण विनय नाहीये तर त्याचा काहीही उपयोग नाही. म्हणून काय सांगितले जाते कथा नेहमी आपण ऐकतो ना, राम लक्ष्मण होते, परिचित आहे सगळ्यांना कथा. आणि रावण हा मृत्यूशय्येवर पडलेला आहे. रावणाचे आता अंतिम क्षण आहे, त्याने युद्ध झालेलं आहे. आणि रावण हा विद्याधर होता, त्याच्याजवळ खूप विद्या होत्या. मग राम विचार करतो की जर ह्याचं मरण होईल तर त्या विद्या त्याच्याबरोबर संपून जाणार. तर तो लक्ष्मणाला म्हणतो की तू त्या रामाकडे जा आणि त्याच्याकडून रावणाकडे जा आणि त्याच्याकडून त्या विद्या ग्रहण कर. तर म्हणतो ठीक आहे, पण राम विनयी, लक्ष्मण तेवढा विनयी नाहीये. म्हणजे विनय आहे परंतु शत्रूविषयी, जसं शत्रूच मांडलेले, शत्रूविषयी कसा असतो, असा असलं इथं कोण बसलेलं आपल्या आवडत नसत बघायचं पण नाही, त्याला म्हणतात शत्रू.
टाळतो, ही शत्रुता आहे. आणि हा मान कशा आहे यामध्ये दिसून येतात परिणाम. दुसरा आपले परिणाम ग्रहण करत असतो. म्हणून आपल्या परिणामांमध्ये सरळता असणं फार महत्वाचं आहे. कोणताही प्रसंग असतो हा तात्पुरता असतो, पण त्यामध्ये आमचे परिणाम दुसऱ्याशी किती टक्कर देतात हे फार महत्वाचं असतं. आणि तो लक्ष्मण गेला रावणाकडे, आणि रावणाकडे गेल्यानंतर रावण तर शांत आहे, आणि तो जाऊन बसला डोक्याकडे. आता ते तिथं विचारणार ना की तुम्ही मला विद्या द्या. त्यांनी म्हटला तो मला विद्या, म्हणजे त्याची अपेक्षाच होती ती, परंतु रावण काहीही बोललं नाही. मग लक्ष्मण तन करत गेला रावणाला आणि म्हणाला, म्हटलं होतं ना तो रावण हा गर्विष्ठ आहे. स्वतःचा गर्व आपल्याला कुठे दिसतो? तो काही विद्या देणार नाही म्हटलं होतं ना, त्यांनी नाही दिले. रामाला माहित होतं काय आहे हा. तो म्हणाला, तू कुठे काय केलंस, काय थोडा वृत्तांत तरी सांग. मग त्यांनी सांगितलं, तुम्ही सांगितलं तसं मी त्यांच्याजवळ गेलो, त्यांच्याजवळ उभारलो, पण त्यांनी माझ्याकडे पाहिलं पण नाही, आणि मी विद्येची याचना केली, परंतु त्यांनी मला काही विद्या दिली नाही. मग राम म्हणाला, त्याची चूक नाही, तुझी चूक आहे. म्हटलं कसं काय? तू पायाजवळ जाऊन उभा राहिला पाहिजे, त्यांना नतमस्तक झालं पाहिजे. विद्या ही कशी प्रगट होते आपल्याला माहिती आहे. दर्शनाचार्यांची कथा, त्या 2 मुनींना त्यांनी बोलवलं. म्हणजे इथं तर काय आहे, रामाने सांगितलं, ती कथा पूर्ण करते. रामाने सांगितलं की तू जा आणि त्यांच्या चरणाशी नतमस्तक हो, तुला सर्व विद्या देतील. आणि तसं झालं. विनयाने कोणी आपले किती शत्रू जरी असला आणि विनयाने आपल्या समोर आला तर आपले पण परिणाम बदलतात. तसेच राहत नसतात. प्रत्येक जीवाचे स्वभाव बदलत असतात, आणि त्याला बदलण्याची तयारी पाहिजे आपली. कारण हे कशा आहेत ना, ह्या कशांचा अंत केल्याशिवाय तर मोक्षामध्ये स्थान नाही. हा कशांचा अंत नेहमी सारखं म्हणतात ते, माझ्यामध्ये कशाय नाही. क्रोध कशाय, मान कशाय, म्हणजे त्यांनी जाणलं कशाय नाही आहेत आपले. कशाने जीवाचा घात होतो. ते दर्शनाचार्यांची कथा मी थोडक्यात सांगते, आपला विषय थोडा वेगळा. तर दर्शनाचार्य हे 12 अंगातील एक देश पाठी होते, म्हणजे एक अंगाचे धारी होते. आणि ते गिरनार पहाडावर ध्यान करत होते. वृद्ध अवस्था आहे, आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्या बरोबर आपली हे ज्ञान नष्ट होणार, तर हे कुणाला तरी देणं आवश्यक आहे शिष्यांना, आणि ते लिपिबद्ध पण होणं आवश्यक आहे. मग त्यांनी आंध्र प्रदेशामध्ये एक मुनींचं काय आहे, एक सभा भरलेली होती की सगळे मुनी देशातील एकत्र आले आणि त्यांची तत्वचर्चा होते की सगळ्यांनी एकत्र आलं की प्रत्येकाच्या विचाराचे आदान प्रदान होते ना, तसं. मग ते सगळे मुनिराज त्या ठिकाणी एकत्र जमलेले होते. त्या ठिकाणी यांनी दर्शनाचार्यांनी संदेश पाठवला की आम्हाला असे पात्र 2 मुनिराज आपण म्हणजे मुनींना पाठवा, एवढा त्यांनी संदेश दिला. एक वृत्तांत सामान्यपणे सांगितला काय समस्या. मग तिथं आचार्य होते, ते पण महान विद्वान, सगळे अभ्यासू, आणि त्यांनी सगळा विचारपूर्वक 2 मुलींना तिकडे पाठवले. कुठं पाठवलं? कुठं होते ते गिरनार पर्वत. मग तिकडे ते 2 मुनी
मुनिराज जाऊ लागले. दर्शनाचार्य ध्यान करत आहेत आणि त्यांना काय आहे, रात्रीच्या शेवटच्या प्रहारामध्ये म्हणजे पहाटे पहाटे स्वप्न पडलं की 2 धष्टपुष्ट बैल पांढरे शुभ्र आपल्याकडे येत आहेत आणि आल्यानंतर त्यांनी आपल्याला काय आहे प्रदक्षिणा देऊन ते बसलेले आहेत. मग त्यांना ते तर निमित्त ज्ञानी होतेच, विशेष ज्ञानी होते, विद्वान होते. मग त्यांनी विचार केला की आता पहिल्या तर आतासाठी काय फोन नाही की लगेच का नाहीत आले अजून असं म्हणू शकत नाही. तर वाट पाहावी लागते. ह्याला म्हणतात पेशन्स. तो नाही, लगेच पाहिजे. आता म्हटलं ना की पाहिजे, मग तुम्ही आम्हाला परत काय सांगणार. तसं नव्हतं. सहनशीलता यातून तर येते. ते मुनिराज येत आहेत हे त्यांना सांकेतिक समजलं. ते 2 मुनिराज आले. आल्यानंतर त्यांनी नमस्कार केला, सगळे रत्नत्रय विचारपूस केली आणि म्हणजे प्रदक्षिणा वगैरे घातली, सगळा यथा योग्य विनय केला. सगळा वृत्तांत सांगितला की त्या स्थानातून आम्ही आलो आहोत. त्यांना समजलंच होतं, परंतु त्यांनी आपल्या पद्धतीने सांगितलं. आपण म्हणतो ना समजलं तर आता परत कशाला सांगायचं, असं नाही. आपण आपलं कर्तव्य करणं आवश्यक असतं. त्या पद्धतीने त्या दोघांनी सांगितलं आणि थांबले. असं म्हटलं नाही तुम्ही कशाला बोलवलंय सांगा पटकन, अशी घाई नाही केली. ते थांबले. मग थोडी विश्रांती वगैरे म्हणजे थांबल्यानंतर त्यांनी पण पाहिजे, धीरता पाहिजे ना. शिष्याच्या ठिकाणी धीरता पण असावी लागते विनयाबरोबर. मग त्यांना जवळ बोलवलं आणि दोघांना 2 मंत्र दिले आणि सांगितलं की तुम्ही याची सिद्धी करा. दोघांनी ते 2 मंत्र घेतले आणि दोघं पण ते सिद्ध करण्यासाठी उपवासपूर्वक सिद्ध करण्यासाठी बसले. असं नुसता सिद्धी होत नसते. तर उपास धारण केला आणि ते दोघं मंत्रसिद्धीसाठी बसले. बसल्यानंतर त्या मंत्राच्या प्रभावाने काहीतरी होणार तर आहे. विद्या मंत्राचे 2 देवी प्रगट झाल्या. एका मुनींच्या समोर जी विद्या देवता प्रगट झाली तर तिचे दात पुढे होते आणि दुसरे मुनिराज होते तर त्यांच्या पुढे दार उघडा, त्यांच्या पुढे जी विद्या देवता प्रगट झाली तिची काय आहे, एक डोळा काना होता, काने मग ते विचार करतात की देवता ह्या सर्वांग सुंदर असतात आणि हे असं कसं काय झालं. मग ते दोघं पण एकमेकांशी विचार विनिमय करतात. ते म्हणतात आम्हाला तर तुमच्याशी काही प्रयोजन नाही. त्या विद्या देवता अंतर्धान पावतात. ते दोघं जवळ बसतात आणि म्हणतात काय झालं, असं का झालं, त्याचे शोधन करतात. त्या ते बुद्धिमान तर होतेच. त्यांनी त्या मंत्राचं शोधन केलं. त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की एक मंत्र ज्यामध्ये दात पुढं असणारी देवता प्रगट झालेली होती त्या मंत्रामध्ये 1 मात्रा जास्त होती आणि दुसरी जी कानी देवता प्रगट झाली तर तिथं काय झालं होतं तर त्यामध्ये 1 मात्रा, 1 अक्षर कमी होतं, मात्रा कमी. मग त्यांना समजलं आणि त्यांनी काय केलं, तो मंत्र दुरुस्त केला आणि केल्यानंतर परत साधना केली उपवासपूर्वक आणि सुंदर देवता प्रगट झाले. मग त्यांनी म्हणाल्या, ते विद्या देवता आहेत, त्यांनी लगेच आज्ञा मागितली, आपण आम्हाला का बोलवलं. त्यावेळेस सांगितलं, गुरु आज्ञा आहे की आम्हाला तुमच्याशी काही प्रयोजन नाही. दोन्ही विद्या देवता अंतर्धान पावले आणि हे दोघं पण गुरूंजवळ आले
आणि गुरूंजवळ आल्यानंतर सगळा वृत्तांत सांगितला. गुरूंनी न विचारता ते प्रगट करणं फार महत्वाचं असतं. त्यांनी सर्व सांगितलं आणि सांगितल्यानंतर त्या दर्शनाचार्यांना खात्री पटली की हे पात्र जीव आहे. पात्रता समजली पाहिजे ना, की त्यांना जर आपण देणार आहोत, त्यांची शक्ती वृद्ध आहेत, ते त्यांचा एक एक शब्द महत्वाचा आहे आणि त्यांची शक्ती खर्च होणार आहे. तर ते कोणाला पण कशी विद्या देते, तसं ज्ञान देते. मग त्यांना पात्र समजून त्यांनी काय केलं, त्यांना सगळं शिकवलं आणि त्यानंतर त्या दोघांनी ते लिपिबद्ध केलं आणि ते षटखंडागम रूपाने शास्त्र निर्माण झालं. सांगायचं हे होतं की विनयता ही फार महत्वाची आहे आणि हात जोडणं यामध्ये विनयता आहे. म्हणून हाताचा उपयोग, हात जोडले तरी किती मस्त. क्षमाभाव आहे, क्षमा मग अशा रीतीने काय सांगितलं, हाताचा उपयोग आपण चांगला करू शकतो. नंतर तो कोल्हा कुठे गेला, तोंडाकडे गेला. म्हणतो हे तोंड खाण्यायोग्य आहे का? तोंडाचा उपयोग वाईट तर सगळ्यांनाच माहित असतं, चांगली चर्चा करणार आपण. त्या तोंडाने आपण चांगलं बोलू शकतो. हा, आणि आता सगळं म्हणू शकतोय आपण. स्तुती स्तोत्र म्हणतो ना रोज. भगवंतांचं स्तोत्र आहे, स्तुती आहे, वंदन आहे, प्रतिक्रमण आहे, हे सगळं म्हणू शकतो. सर्वांना आपण हिताचा मार्ग दाखवू शकतो, ज्यामुळे सर्वांना सामान्यपणे पण सर्वांना काय चांगला सल्ला देणं महत्वाचं. आणि या पद्धतीने तोंडाचा भगवंतांचं नामस्मरण हा काय आहे, वाणीचा सदुपयोग आहे. त्याचबरोबर तोंडाचे दोन उपयोग आहेत ना, खाण्यासाठी. मग ह्याने काय केलं, भक्ष्य खाल्लं की अभक्ष्य खाल्लं, दिवसा खाल्लं की रात्री खाल्लं, ह्याचा विवेक पाहिजे ना. मग म्हणाले काय आहे, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत खाल्लं तर तेवढी मोकळी. बाकी तर सगळं काय आहे, रात्री भोजन म्हणजे अभक्ष्य भक्षण आहे, मांसाहार सांगितलेला आहे. तर तिथं दिवसाच भोजन करणार, रात्री करणार नाही. शुद्धच भोजन करणार, अशुद्ध करणार नाही. आता शुद्धतेमध्ये सगळ्या व्हरायटी आहे. कुणाची किती शुद्धता आहे त्याच्यात तो पुढे सरकत जातो. या पद्धतीने काय आहे, चांगलंच खाणार है ना, अभक्ष्य खाणार नाही ही भावना. म्हणतो हे काय आहे, चांगले भाव आहेत ना, चांगलं खातो, चांगलं बोलतो म्हणजे चांगले परिणाम. म्हणून जैसे खावे अन्न वैसे होवे मन, जैसे पिवे पाणी वैसे होवे वाणी. आपल्या खाण्यापिण्याचा आपल्यावर परिणाम होत असतो. सगळे आता दिसते कसे आहेत परिणाम सगळ्यांचे क्रूर, कशाच काय सुख दुःख वाटत. आणि पूर्वी अगाळीत पाणी म्हटलं तर ते वापरायला सुद्धा नको वाटायचं पूर्वी लोकांना. आणि किती कठीण होत, विहिरीवरचं पाणी शेंदून घ्यायचं, ते गाळायचं आणि मग ते वापरायचं. आपल्या नळातूनच येतं, नळात पिशवी पण नाही तेवढी. ती तर ठीक आहे ना, तेवढी भावना तरी आहे, पण तेवढं तरी करतो का आपण, एवढा प्रमाण. आणि पूर्वी तर किती कठीण होत, पाणी बाहेर असणार विहिरीवर, तिथनं आणायचं, गाळायचं, पण गाळल्याशिवाय पित नाही. म्हणजे आपल्याला किती सोयी उपलब्ध आहेत, पण आमचा प्रमाद नडतो. त्या टिपातच पाणी पडतं, इतकी नळाची सोय. आता फक्त तोंडात पडायचं एवढी सोय झाली तरी
बर ते पण झालं तर बरं असं म्हणू आपण. म्हणजे इतका प्रमाद. त्यामुळे सगळे त्रास सुरू झालेत का नाही डॉक्टर? प्रमादी झाले सगळे ना, हालायचंच नाही. म्हटल्यानंतर वेगळा योगाचा क्लास लावा लागतो, वेगळं काय हे सगळं करावं लागते, फिरायला जावं लागतंय. कशाला? पूर्वीच्या बायका जात होत्या का फिरायला? 2 टाइम मंदिर मध्ये जात होते. पण आम्हाला मंदिर मध्ये जायचं म्हटलं तर 4 पावलं चालणं होत नाही, पण फिरायला 2 किलोमीटर जाऊ. म्हणजे आपल्याला भाव काय आहेत, आमचे परिणाम काय आहेत, हे आपले परिणाम आपण जाणू शकतो. आपलं भवितव्य त्याच्यावर अवलंबून आहे. ज्याचा पाया भक्कम त्याची बिल्डिंग भक्कम. ज्याचे परिणाम चांगले त्याचं भवितव्य चांगलं आहे. आणि परिणामच चांगले नसतील तर भवितव्याची काय अपेक्षा करणार? काय करू शकत नाही. मग तो कोल्हा गेला कानाकडे. मग कानाकडे गेल्यानंतर तो म्हणाला, ह्या कानांनी काही चांगलं केलंय का शोधा. कानाचा उपयोग काय आहे चांगला? छान जिनवाणी ऐकण्यासाठी. किती सोयी. आता ह्या मोबाईलवर पण सगळं ऐकायला मिळते. आणि त्यांनी परवा संध्याकाळी काय काय लावलं होतं तर ते थोडं वर गेल्यानंतर विश्रांती सुद्धा असं ते कानातच गुण असं काय होतं घुमत. म्हणजे होऊ शकतोय, चांगला पण उपयोग होऊ शकतोय. चांगली जिनवाणी ऐकली पाहिजे, गुरूंचा उपदेश ऐकला पाहिजे. आणि चांगलं जे चांगलं सांगतायत तेच ऐकायचं. कुणाची निंदा वगैरे ऐकायची नाही. असलं आम्हाला काय सांगू नका म्हणायचं. हा कानाचा सदुपयोग. मग तो कुठे गेला? डोळ्यांकडे गेला. मग तो ह्या डोळ्यांचा काय उपयोग केला? वाईट तर काय पाहतोच काय, पण चांगलं पाहण्यासाठी. आता काय चांगलं पाहायचं? जिनप्रतिमा. आयुष्यभर भगवंतांचं दर्शन केलं तर इथं बसून दर्शन होऊ शकतं. हे संस्कार खूप महत्वाचे. रोज दर्शन केलं त्यामुळे आता वेगळं काय, सरळ जीव हे यांना तेच आवडत होतं. भगवंतांचं दर्शन करायचं, स्वच्छ व्यवस्थित पाणी गळून स्वयंपाक करायचा, सगळ्यांना जीव घालायचं, सगळ्यांना पोटभर अन्न द्यायचं. हे महान दान केले आमच्यात करून ठेवणार. आणि जेव्हा हाताने घेऊन अशी आधुनिक पद्धती. मग कशाचं प्रेम राहतच नाही. आईने बाळाला घास भरवला की आईचं मातृत्व दिसत, ते प्रेम आहे. तसं प्रेम है ना, हे आपण दिलं तर ते प्रेम. नाहीतर मग काय आहे, पोट तर सगळेच भरतात, तिऱ्यांची पण भरतात, परंतु प्रेमाचा भाव असतो त्यात. हे आवडतं, ते आवडतं, हे द्यावं, ते द्यावं. आणि ते दिलं तरी समाधान असतं. ती समाधान, शांती, ह्याला म्हणतात दान. घरामध्ये खूप मोठं दान करत असते स्त्री, जर ती सक्षम असेल तर. म्हणून स्त्रीचं हे कर्तव्य घरातील परिवाराला व्यवस्थित देणं. हे परिणाम खूप छान आहेत. आणि त्यामुळं समजतं ना, कोण आलं गेलं तरी व्यवस्था होते. म्हणजे सगळं समाज व्यवस्था पण टिकून राहते. असं नाही की सामान्य नुसतं घरात पाहुणे आले, घरात बाईच नाही म्हणजे स्वयंपाक करणारी, घरात कोणच नाही, काय करायचं पाहुणे, पाणी पण नाही. किती कठीण परिस्थिती पहा. असं ते एक गाणं ऐकलं होतं, गरम गरम खिचडी साजूक तूप खिचडी वेगळं राहायचं भारी. कुठं वेगळं कुठं भेद विज्ञान इथं करायचं. शरीर भिन्न आहे, आत्मा भिन्न आहे. कुणाकुणाला भिन्न करणार कोण नाही. सगळे जीव चांगले आहेत ही भावना पाहिजे.
आणि ह्या भावनेमध्ये खूप सामर्थ्य लक्षात आपलेपणा ह्यामध्ये तडजोड असते, समंजसपणा असतो. आणि तो जेव्हा नसतो तेव्हा मग आपल्याला वेगळं व्हावं वाटतं. सहनशीलता राहिली, दुसऱ्यांना समजून घेण्याचे भाव राहिलेले नाही, सुख दुःख वाटून घेण्याची तयारी नाही. मग काय आहे, पाहतोय काय पाहतो आपण, डोळे चाललेत ना, काय चाललंय, डोळ्याचा उपयोग सदुपयोग काय करायचा, चांगलं पाहण्यासाठी प्रभूंना पाहायचं, चांगलं वाचायचं, शास्त्र स्वाध्याय करायचं. जिनवानी इतकी आहे की रोज पानं पलटत राहिलो तरी संपणार नाही. पण आपण किती स्वाध्याय करतो का, इथून सुरुवात. मग ह्याचा उपयोग आपण चांगला करू शकतो, चांगलं पाहण्यासाठी, चांगलं वाचण्यासाठी, गुरूंचा देवशास्त्र गुरूंना पाहण्यासाठी. जे पाहतो त्याचे संस्कार होतात ना आपल्यावर. मग तो कोल्हा म्हणतोय का डोळ्यांनी चांगला उपयोग केला नाही, तो गेला मस्त काय म्हणतो, हे तरी खाण्यायोग्य आहे का. मग कसं परीक्षण करायचं, हे डोकं कुठं पण दुखलं, देवशास्त्र गुरूंच्या पुढं दुखलं नाही, कुठं पण जाऊन नारळ आहे ना, कुठं पण फोडून चालतंय का नाही. ह्या मस्तकाने आपण म्हणतो ना बुद्धी विचार करतो, चांगले विचार केले का, दुसऱ्यांसंबंधी आपली चांगली भावना आहे का, सगळ्या प्राणी मात्राविषयी दयाभाव आहे का, अहिंसे संबंधी प्रेम आहे का, हा सगळा विचार आहे ना, तो विचार हा केला का. म्हणजे या पद्धतीने मला सांगायचंय की शुभ भाव आपण इंद्रियांचा उपयोग चांगला देखील करू शकतो. आणि हा चांगला परिणाम, शुभ परिणाम पुण्यबंधाचं कारण आहे. चांगले परिणाम आहेत, त्यामुळे पुण्यबंध होतोय प्रत्येक क्षणाला. समयाला कर्मांची मोठी निर्जरा होते आहे, संयमाची साधना आहे. आणि संयमी व्रती जो असतो त्याच्या कर्माची निर्जरा अधिक असते, असंख्यात पटीने कर्मांची निर्जरा. आणि संस्कार होत आहेत, हे संस्कार त्यांना पुढे उपयोगी पडणार ना. जो जे संस्कार करतो ते त्याला पुढे उपयोगी पडणारच आहे. त्यामुळे हे महान रात्रंदिवस ते संस्कार. मग तो म्हणजे आता तर त्यांचं महान पुण्य आहेच आहे, परंतु भविष्यामध्ये जाऊन ते संस्कार राहणार ना. इतके संस्कार केलेले त्याचा उदय तर येणारच आहे पुण्याचा. त्यामुळे सर्व प्रकारची अनुकूलता प्राप्त होणार, धर्मसाधना होणार. मग पहा हे काय आहे, शुभ भाव आहे. अशुभ भाव, शुभ भाव आणि शुद्ध भाव. तर अशुभ भावाने पापाचा बंध होतो, शुभ भावाने पुण्याचा बंध होतो. आणि एक तिसरा परिणाम आहे शुद्ध परिणाम, की तो परिणाम स्वतःच्या आत्मस्वभावाला जाणला असतानाच होतो. बाकी शुद्ध परिणाम दुसऱ्या कोणत्याही निमित्ताने होऊ शकत नाही, म्हणजे दुसऱ्या कारणाने होऊ शकत. भगवंतांचं दर्शन केलं, त्यांची स्तुती केली तर शुभ परिणाम, पण त्याच्या पुढे जाण्यासाठी आपल्याला आपल्या जीवाला जाणणं आवश्यक आहे. आपल्या शुद्ध स्वभावाचं ध्यान करणं आवश्यक आहे. आणि त्यावेळेस होणारा जो परिणाम त्याला म्हटलं जातं शुद्धोपयोग. आणि हा शुद्धोपयोग कर्मबंधाचं कारण नाही. त्याने अशुभ कर्माचा तर बंद होत नाहीच नाही, शुभ कर्माचा देखील बंद होत नाही. म्हणजे कर्माचा बंध होत नाही, म्हणजे शुद्ध परिणाम हे मुक्तीचं कारण आहे. मग आपण म्हणतो सतत शुद्ध परिणाम कसे राहणार, पण थेंबे थेंबे तळे साचे. जेवढे जेवढे परिणाम होत आहेत क्षणभर आपल्या आत्मस्वभावाला जाणलं मी जीव आहे,
परत विकल्पामध्ये जल्प आहे, भगवंतांची स्तुती वंदना हे चालू आहे. परत ते भगवान त्यांच्यासारखा मी भगवान आत्मा आहे, परत अंतरंगामध्ये स्वतःला जाणते, परत शुद्ध परिणती झाली. मग असं क्षणाला होऊ शकते की नाही. आणि अशा रीतीने हे परिणाम ह्याचे संस्कार होत गेले की तेच काय आहे, तळ होत आहे. म्हणजे शुद्धच रूपाने तो जे चांगलं असतं त्यामध्येच तो रमणार ना. मग शुद्ध परिणाम जर कर्मनाशाचं कारण आहे, कर्मबंध तर होत नाहीच, पण कर्माला नष्ट करण्याला कारण पण शुद्ध परिणती आहे, कर्माचा पण नाश करतो. त्यामुळे आपण कुठं जाणार, मुक्त होणार ना, कर्ममुक्त होऊ शकतो. म्हणून शुद्ध परिणती ही आपल्याला या बंधनातून मुक्त करणारी आहे. म्हणून आचार्य आपल्याला, भगवान आपल्याला सांगतायत की स्वतःच्या स्वभावाला जाणा, ध्यान करा. भगवंतांची प्रतिमा कशी असते, कसे बसलेत भगवान, एकाग्र नासाग्र दृष्टी, नासाग्र दृष्टी आहे, पद्मासनामध्ये किंवा अर्ध पद्मासनामध्ये आहे, आणि डाव्या हातावर उजवा हात ठेवलेला आहे. ध्यानस्थ मुद्रा. म्हणजे न बोलता आपल्याला सांगतायत की तुम्ही पण हेच करा, तर तुम्ही माझ्यासारखे व्हाल. भगवान होण्याचा मार्ग दाखवितात आपल्याला भगवान, पण आपण त्यांनी ते करायचं असतं. आपण काय करायचं, तर मंदिरामध्ये गेल्यानंतर ते भगवान सांगतात तू पण स्वतःला जा, तू पण ध्यान कर. अशा पद्धतीने जर आपण ध्यान केलं तर या संसारातून आपण सुटू शकतो, या संसारातून पार होऊ शकतो. म्हणून आपण ध्यान केलं पाहिजे, स्वतःला जाणणं आवश्यक आहे की ज्या परिणतीने काय होऊ शकतो, जीवाचं कल्याण होते. म्हणून ह्या परिणाम, तीनच परिणाम होतात आपले. परिणाम या व्यतिरिक्त चौथा परिणामच नाहीये. 3 प्रकारचेच परिणाम जीव करू शकतो. म्हणून कोणता करायचा ही ज्याची त्याची चॉईस आपण ठरवायचं. आपण आपला वेळ कसा घालवायचा. जसे हे घालवतायत सुंदर वेळ, तसं आपण इथं बसलो आपला वेळ छान जातो. म्हणजे ज्याने त्याने ठरवायचं आपण काय केलं पाहिजे. आणि असं करू लागलो तर कोणी जीव दुःखी राहणार नाही, प्रत्येक जीव सुखीच राहणार. हा मी जीव आहे, हा मी चैतन्य स्वरूप आत्मा आहे, हा मी निर्विकल्प आहे, मी निसंग आहे,